भारतामध्ये सध्या एका गोष्टीची जोरदार चर्चा सुरू आहे। आता वंदे मातरम गाणं सगळ्यांसाठी बंधनकारक होणार का? त्याचा अपमान केल्यास तुरुंगवास होईल का? आणि सर्वात मोठा प्रश्न, मुस्लिमांनाही आता वंदे मातरम म्हणावंच लागेल का? पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय गौरव अपमान प्रतिबंधक कायद्यात बदल करण्यास मंजुरी दिल्याची चर्चा समोर आली आणि त्यानंतर सोशल मीडियावर अनेक दावे, अनेक अफवा आणि अनेक प्रश्न निर्माण झाले। मग नेमकं सत्य काय आहे? वंदे मातरमचा इतिहास काय सांगतो? मुस्लिम समाजातील काही लोक त्याला विरोध का करतात? आणि खरंच आता ते न गायलं तर शिक्षा होणार का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। नमस्कार, मी आरती, आपण पाहताय आझाद मराठी। सर्वप्रथम समजून घेऊया राष्ट्रीय गौरव अपमान प्रतिबंधक कायदा 1971 म्हणजे काय। हा कायदा भारताच्या राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान राखण्यासाठी तयार करण्यात आला होता। यामध्ये राष्ट्रीय ध्वज, तिरंगा, राष्ट्रगीत, जनगण मन आणि भारतीय संविधानाचा समावेश आहे। या कायद्यानुसार तिरंग्याचा अपमान करणे, संविधानाची प्रत जाळणे किंवा राष्ट्रगीताचा अपमान करणे हा गुन्हा मानला जातो। अशा प्रकरणांमध्ये 3 वर्षापर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। आता चर्चेत आलेली गोष्ट म्हणजे सरकार वंदे मातरमलाही याच कायद्यामध्ये समाविष्ट करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे। म्हणजे जर हा बदल अधिकृतपणे लागू झाला तर वंदे मातरमचा सार्वजनिक अपमान केल्यासही शिक्षा होऊ शकते। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, अपमान आणि न गाणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत। कोणीतरी शांत उभं राहत असेल पण गाणं गात नसेल तर ते नेहमीच अपमान मानलं जात नाही। आता प्रश्न येतो, वंदे मातरम कुठे गायलं जाणार? सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये तिरंगा फडकवताना, शाळांमध्ये सकाळच्या प्रार्थनेवेळी, राज्यपाल किंवा राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात आणि काही सांस्कृतिक समारंभांमध्ये वंदे मातरम गायले किंवा वाजवले जाऊ शकते। पण चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी ते वाजवणं बंधनकारक नसणार असल्याचंही सांगितलं जात आहे। आता सगळ्यात जास्त चर्चेत असलेला मुद्दा, काही मुस्लिम वंदे मातरमचा विरोध का करतात? याचं कारण फक्त राजकारण नाही तर इतिहास आणि धार्मिक श्रद्धाही आहेत। वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलं होतं। हे गाणं त्यांच्या आनंद मठ या कादंबरीत समाविष्ट करण्यात आलं होतं। या गीताच्या पुढील कडव्यांमध्ये भारत मातेला देवीच्या रूपात वर्णन करण्यात आलं आहे। इस्लाममध्ये मूर्तीपूजा मान्य नसल्यामुळे काही मुस्लिमांना हे धार्मिक दृष्ट्या स्वीकारणं कठीण वाटतं। दुसरं कारण म्हणजे आनंद मठ कादंबरीतील काही प्रसंग ज्यामध्ये मुसलमानांविषयी आक्षेपार्ह भावना असल्याचा आरोप केला जातो। म्हणूनच अनेक वर्षांपासून काही मुस्लिम संघटना वंदे मातरमच्या संपूर्ण गीताला विरोध करत आले आहेत। पण आता महत्त्वाचा प्रश्न, मुस्लिमांनाही वंदे मातरम गाणं बंधनकारक होणार का? याचं उत्तर समजण्यासाठी आपल्याला सर्वोच्च न्यायालयाचा एक जुना निर्णय समजून घ्यावा लागेल। 1986 मध्ये बिजो इमॅन्युअल विरुद्ध केरळ राज्य या खटल्यात सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं होतं, जर एखाद्याला धार्मिक श्रद्धा राष्ट्रगीत गाण्याची परवानगी देत नसतील तर त्याला जबाबदारीने गाण्यास भाग पाडता येणार नाही। पण त्या व्यक्तीने राष्ट्रगीताचा सन्मान राखला पाहिजे, म्हणजे शांतपणे उभं राहणं अपेक्षित आहे। त्यामुळे जर वंदे मातरमलाही राष्ट्रगीतासारखाच दर्जा मिळाला तरी कोणालाही जबरदस्तीने गाण्यास भाग पाडणं कायदेशीर दृष्ट्या सोपं नसेल। मात्र त्याचा अपमान करणं किंवा मुद्दाम गोंधळ घालणं दंडनीय ठरू शकतं। आता थोडंसं इतिहासाकडे वळूया। वंदे मातरमचा जन्म पश्चिम बंगालमध्ये झाला। 1896 मध्ये कोलकाता येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत पहिल्यांदा गायलं। 1905 मध्ये बंगालच्या फाळणीविरोधात हे गीत आंदोलनाचा आवाज बनलं। ब्रिटिशांविरोधातील प्रत्येक मोर्चामध्ये वंदे मातरमचा जयघोष होत होता। तेव्हापासून हे गीत फक्त गाणं राहिलं नाही तर स्वातंत्र्य लढ्यातील ओळख बनलं। आजही अनेकांसाठी वंदे मातरम म्हणजे देशभक्तीची भावना आहे, तर काहींसाठी तो धार्मिक आणि वैचारिक वादाचा विषय आहे। म्हणूनच या विषयाकडे भावना आणि कायदा दोन्ही समजून घेऊन पाहणं गरजेचं आहे। कारण देशभक्ती ही फक्त घोषणांमधून नाही तर एकमेकांच्या श्रद्धांचा आदर राखण्यातूनही दिसून येते। तुमचं याबद्दल काय मत आहे? वंदे मातरम गाणं बंधनकारक असावं का, की व्यक्ती स्वातंत्र्याला प्राधान्य दिलं पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।